थांब ना भाई, हे घे ना. चर्स चर्स. ह्या इथून आपण आलो आणि ही वाट अशी बघा. ही टाकी लक्षात ठेवा. टाकी हे बघा, आपली पोरं वर राहिली आहेत सूर्यास्त पाहायला. आता ही शॅडो बघा काय मस्त वाटते एकदम. दादा है अभी ऊपर. ओके चल लेफ्ट में तेरे थोड़ा. हाँ हाँ वो टेंट ले ले उसके बाद से. इथे मांजर नाही फक्त इथे बिबट्या येतो. सो आपण ब्लॉग इथूनच चालू करते. मगाशी ट्रेनचं शॉट बघितलं तुम्ही. कर्जतला आपण उतरलो. वाजले आहेत आता 3:49. आपली पंकज आहे, कळसुबाई ट्रेकमध्ये होता. मिलिंद होता कळसुबाईला, मिलिंद आहे. आणि आपला अजून एक रिक्षा आहे ही समोर चालली आहे बघा, स्कूटरच्या पुढे. बाकीची आपली पोरं 4 जण आहेत ना. 4 जण तिथे. हां, युगंधर आहे आणि त्याचे मित्र आहेत अजून. ते सर्व त्या रिक्षामध्ये आहेत. आणि संग्राम भाऊ भेटले आपली रिक्षाने घेऊन इथे. आपल्याला इथे आता प्युअर व्हेज हॉटेल मयूर ओके. हां, गेल्या वेळी पण इथेच केलेलं वाटतं. चल या. तर थोडं नाश्ता वगैरे करूया. हे सगळे फ्रेंड युगंधरचे. कोपऱ्यात चल, कोपऱ्यात. लास्ट टाइम पण आपण इथेच बसलो. पंकज खातोय इडली, आम्ही खातोय मिसळ, मिलिंद खातोय मिसळ. चहाच्या शेवटी कुल्लडवाली चहा आली, कुल्लडवाली है ना. मस्त कॉफी टाईप वाटते एकदम. वाव. चला घ्या, उचला. थांब ना भाई, हे घे ना. चर्स चर्स. 2 एक्स्ट्रा घे. नाही ना, टिपक्यावाली घे ना ती. नाही तुम्ही द्या पिकलेली आम्हाला चांगली. आम्ही ब्लॉक तयार करतो. ब्लॉक ही वाली नाही ना, मागची मागे मागे मागे. हा त्यातली द्या. ती द्या. 2 एक्स्ट्रा द्या फक्त. हा, संत्री घेतली आणि केळी घेतली. 2 जण. आपला रात्री जेवण झाल्यानंतर खायला आपले बरी मस्त वेगळी केळी आहेत ना. केळी केळी फोटो काढ. केळी इथेच राहायची. हे घे, ठेवून द्या आतमध्ये मागे, नंतर मग हे करूया. ठीक द्या. ती वाजले 4:14 झाली. 4:14. आपले फंटर लोक कुठे आहेत? गेले पुढे. ठीक आहे. केळी घेतली, संत्री घेतली. पंकजला पाहिजे होतं त्या टॅबलेट्स पण मिळाल्या. आता आपण डायरेक्ट वदप ना काय वदपमध्ये भेटूया. चला. आम्ही यामध्ये वाराला आलो तर गर्दी असते. अगं शनिवार रविवार काय किचाट असतो ना सगळा. शनिवार रविवार ते चालूच असते. हे बघा, हे बंगले, हे बंगले सगळे असेच पडलेत काय? चालू आहेत कामं. अच्छा, ओके. मस्त बांधलेत पण उंचावर एकदम. जागा चांगली पकडली. हां, मागची टेकडी मस्त आहे. वर जायला एक पायवाट असेल ना, संध्याकाळचं जाऊन बसायला टेबल टाकून बसायला मस्तच आहे. अम्मा डॉगेश भाई बघ, तारे खालून येत आहेत. चला आलो हनुमान मंदिराकडे. ही आपली बँक ऑफ इंडिया इथे आणि हे मंदिर आहे इथे. गेल्या वेळी पण आम्ही इथेच आलेलो. आणि इथे एका घराजवळ आहे ना सगळ्या शिळा ठेवलेल्या आहेत. हा, हे बघा समोर दिसत आहेत. हे बघा इथे हे सगळ्या शिळा ठेवलेल्या आहेत. इथे अजून पण आहेत, भरपूर आहेत तिथे. आणि यांचा नंबर देऊन ठेव, येणार असेल तर. ऐकलं का? हा, नंबर देऊन येणार असेल तर. टेंट
चलो आपले टेंट आले, दोन्ही बॅगा आल्या. मिलिंद आपला मेन आला, मिलिंदला आधी सांभाळलं पाहिजे. आणि आपलं इथे दुकान आहे, गेलो पण आपण इथे चहा पियालेलो. आपण चहा वगैरे जरा मारू. चला चहा मिळेल नाही, गेलो मिळालेला चहा, गेलो आम्हाला चहा मिळालेला इथे. चला ओके. नाही मिलिंद आला. आणि इथे बँक ऑफ इंडिया आहे बघा समोर. चला आपली पोरं बघूया कुठे राहिली. हा. हे आले आपली दुसरी. चलो झेंडा दिसतोय. तुम्ही मगाशी चुकीचा दाखवला, ॲक्च्युली हा भिवगड आहे. हा वर झेंडा दिसतोय. आणि ही जी धार आली ना इथून खाली, या धारेवरनं जायचं आहे. छोटा किल्ला आहे, जास्तीत जास्त आपल्याला अर्धा तास मॅक्झिमम पाऊण तास लागेल. बाकी आपले फंटर लोक आले इकडे. चल इकडे लावा बॅगा सगळ्या, तिकडे लावा लाईनीत सर्वांनी. चला हे बघा या विरगळ आहेत. हे बघा ते 2 हात. आपल्या खायला तो बनवलं चोराचा म्हणजे आपण इथे काय बरोबर येताना घेऊन येतो, म्हणजे आपण काय आणायचं पण नाही. पण मिळालं उचलून आपण टाकलं नाही, आणलं असं काही करायचं नाही. आणि काय कचरा करायचा नसतो. कचरा वगैरे सगळं साफ व्हायचं. कोणी केला असेल तर तो आपण साफ करायला बघायचा. आपल्या पूर्वजांची पूर्वज इथे लढले आहेत आपले, त्यांच्या स्मृती आहेत. कशी लढली त्यावेळेला आपलं स्वातंत्र्य राखायसाठी काय करायसाठी, तर त्याची ही विचार आहे. चला आता आपण सुरुवात केलं आहे ट्रेकला. आणि ही जी उजव्या बाजूला जी धार गेली आहे डोंगराची, इथून आपल्याला तो जो झेंडा दिसतोय तिथपर्यंत जायचं आहे. आणि आता वाजले आहेत, दाखवतो तुम्हाला. ट्रेकला सुरुवात केली आहे, वाजले आहेत 4:55 झाली आहेत. आणि आपण आता सुरुवात केली इथून. आपली टीम सगळी इकडे आहे मागे. साधारण अर्धा पाऊण तास लागेल, माझ्यामध्ये पाऊण तास जाईल. बघूया किती वेळ लागतो ते. तर थोडा टप्पा इथून इझी आहे. थोडं पुढे गेल्यानंतर एक पॅच लागेल आपल्याला फक्त, जो थोडा डिफिकल्ट आहे. तिथून फक्त पोरांना आपल्या व्यवस्थित सांभाळून नेलं पाहिजे बस. चलो हे बघा आपण इथून सुरुवात केली. ह्या इथून आपण आलो. आणि ही वाट अशी बघा, ही टाकी लक्षात ठेवा. टाकीजवळ यायचं आहे आणि टाकीजवळून मग इकडनं वर येतं. ही आपली पोरं येत आहेत इथून वर. ही अशी वाट आली आहे. आणि ही धार पकडून आपल्याला सरळ जायचं आहे. तो झेंडा दिसतो आहे वरती, त्याच्या डाव्या बाजूने आपल्याला जायचं आहे. तर इथे यायला आपल्याला साधारण एक मंदिराकडनं निघाल्यानंतर एक 7-8 मिनटं लागली. आणि नाही एक 5 मिनटं. 5 मिनटात आपण आलो इथे. आता इथून तसं काय चुकण्यासारखं नाही आहे. थोडीशी दमछाक करणारी वाट आहे पहिली. त्यानंतर मग एक फ्लॅट याने जायचं वाटेने. ते थोडंसं दमछाक आहे, कारण हा बऱ्यापैकी चढ आहे. ओके चलो. नारळाची झाडं लावलेली आहेत बघा. ती मुलं खाली क्रिकेट खेळत आहेत. आणि समोर तो हिरशाळ दिसतोय समोर. चला पहिला फ्लॅट पॅटू होता, आता आपला पुन्हा चढाव चालू होईल. बघा दिसतोय झेंडावर. डाव्या बाजूने आपल्याला वाटेने जायचं आहे. थोडी आता सावळीच राहील वर टॉपला पोचेपर्यंत. दमाला आलं. हां ओके. खाली तो बघा रस्ता दिसतोय, गाड्या दिसत आहेत. हा बघा, जर तुम्हाला दिसत असेल हा बघा, हा रस्ता आला इथून. आणि हे मंदिराचा कळस, हनुमान मंदिर. टॉवर दिसतोय मंदिराच्या. इथून आपण सुरुवात केली. 10 मिनटं लागली आपल्याला इथपर्यंत यायला. हे बघा ते वर एक उंचवटा आहे,
हे चढून बघूया. हे बघा, हे आपली पोरं आहे तिथे खाली दिसले. आणि सभोवतालचा परिसर बघा. तरी आता पाऊस संपून 2 महिने झाले. जानेवारीची 9 तारीख आहे आज. सॉरी 9 नाही, 8 तारीख आहे. आपल्याला इथून सरळ जायचं आहे. ओके, चला आपण किल्ल्याकडे कूच करूया. आणि साईड पकडूया. डायरेक्ट स्टीप चढण्यापेक्षा साईडने जाऊ आपण. तिथून पण एक पायवाट होती, पण ती एकदम स्टीप चढण आहे. त्यापेक्षा हे थोडं इझी आहे साईडने. हे बघा, हो नाही, हे इझी नाही आहे, हे उलट थोडं कठीण आहे. ठीक आहे, हरकत नाही. आपण चुकलो, मेन वाट हीच होती. पोरं येत आहेत ती इथून सरळ. ओके, आपण चुकीच्या वाटेने आलो. ठीक आहे, कधी कधी अशा 2-3 वाटा असल्या की होतं. चलो भेटू पुढे. इथे मुलं क्रिकेट खेळत आहेत. सगळे येत आहेत वरती. पहिला टप्पा पार पडला. आता हीच वाट आपल्याला व्हॅली लेफ्ट साईडला ठेवून सरळ कंटिन्यू करायची आहे. ही व्हॅली आहे खाली आणि ही वाट आहे. तिथून आपल्याला कंटिन्यू पायऱ्यांपर्यंत पोचायचं आहे. आणि तो समोर आहे तो पायऱ्यांचा टप्पा. आपल्याला आता पाण्याची टाकी पहिल्यांदा इथे एक उजव्या बाजूला लागतील आणि मग पुढे पायऱ्यांची वाट चालू होईल. हे बघा, ही वाट आहे अशी. हे बघा, हे इथे आलो आपण आता पहिलं पाण्याच्या टाक्याजवळ. उजव्या बाजूला एक पाण्याचं टाकं आहे. नाव लिहिलेलं आहे किल्ल्याचं, भिवगड. आणि हे पाण्याचं पहिलं टाकं. हे बघा, तर हे तुम्हाला पाणी काळं दिसतंय. ॲक्च्युली हे पाणी खूप क्लिअर आहे, पिण्यासाठी वापरत असतील कदाचित. हे बघा, तळ दिसतोय पुरा. आणि पुढे मग आतमध्ये एकदम डीप आहे, पण इथपर्यंत तरी क्लिअर आहे पाणी. आणि आपली मुलं येत आहेत समोरून. हे बघा, इथून येत आहेत आपली ग्रुप. हे जे टाकं आहे ना, हे पूर्ण कातळामध्ये कोरलेलं आहे. त्या लोकांना कसं माहिती पडलं असेल की इथे पाणी आहे, पहिली गोष्ट. कारण हा बघा, हा जो वर कातळ आहे, जवळजवळ 25-1 फुटाचा कातळ आहे वर. हा हे हाईट जवळजवळ 25-1 फूट आहे. 25 ते 30 फूट हाईट होईल. आणि या कातळामध्ये आतमध्ये हे टाकं पाण्याचं पूर्ण खोदलेलं आहे. हे आपली टीम आली इकडे सर्व. ठीक आहे, चलो आता ह्या पायऱ्या इथून चालू होत आहेत. हे बघा, ह्या पायऱ्या आहेत. आणि हे बघा, हा पण जो मार्ग आहे ना, हा पूर्ण आता ना कातळामध्ये कोरलेला आहे. हा बघा, इथून पूर्ण कोरीव पायऱ्या आहेत या सगळ्या. आणि पूर्ण त्या कातळामधून कोरलेल्या आहेत. त्याच्यानंतर जे दुसरं पाण्याचं टाकं आहे ना, हे इथे आहे वरती. ते पण तुम्हाला दाखवतो असं. हां, चला आता मुख्य जो पॅच आहे ना चढायचा, खरा जो कस पाहणार आहे आपली, हे सामान पाठीवर घेऊन, तो ॲक्च्युली हाच आहे. हा एवढा पॅच चढल्यानंतर मग काहीच नाही, पूर्ण म्हणजे. आणि पुढे आपण एक 5 ते 10 मिनटामध्ये आपण किल्ल्यावर पोचू. तर हा एवढाच पॅच आहे खरा, जो आपली कस बघेल. ते कस बघणारा पॅच हाच आहे एवढा. त्याच्यानंतर मग काय नाही, एकदम इझी आहे. त्याच्यात हा पहिला थोडासा कठीण आहे. आणि वरती तिथे एक थोडासा, कारण तो पायऱ्यांचा जो पॅच आहे ना, तो आय थिंक तरी सुरुंग लावून उडवलेला आहे. तर त्याच्यामुळे तिथे एक 5-6 फुटाचा पॅच आहे जो डिफिकल्ट आहे. आता बघा, मिलिंद सर आपले इथे आहेत, पहिलं ट्राय करत आहेत. हा बघा, गुड. डोपर नको लावू, शूज लाव. हां,
हातावर घे पूर्ण भार. चलो ओके. सांभाळ 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 मागे होईल. ओके. युगंधर व्लॉग बनवते पण व्लॉग बनवतोय की रील बनवतोय कळत नाही. मोबाईल तर उभा पकडलाय म्हणजे रील बनवतोय. ओके चला आता आपलं टर्न आहे. तर मोबाईल ठेवतो आधी. पहिला पॅच जो आहे तो क्लिअर करतो मग ब्लॉग पुन्हा आपण सुरुवात करूया बनवायला. ओके चलो. बघा सगळ्यांनी. आता आपला ग्रुप येतोय वरती. ओके प्रॉपर पायांची ग्रीप लाव. हां आता तुझ्या लेफ्टला जा. हां जा लेफ्टला थोडा अजून. हां येस चल आला. चला फर्स्ट पर्सन नाही सॉरी थर्ड पर्सन. चलो नेक्स्ट. टेंट घे ना त्याचा वर. नाही ये तू ये वर. तू ये आता. ओके जा रहा है अभी ऊपर. ओके चल लेफ्ट में तेरे थोड़ा. हाँ हाँ वो टेंट ले उसके बाद से. तू थोडा वर ये. त्याचं नाव काय खाली आहे तो. आयुष. ओके गुड. आयुषने आता अमितकडे दिलाय टेंट. अमित वर येते आरामात. थांब तू नको खाली जाऊ. तू ये वर. अमित तू ये वर आरामात. हां चल आला तू आयुष. हां मस्त. कितवा ट्रेक आहे. हां गुड. पहिलाच ट्रेक आहे मग वेल. चांगला कॉन्फिडन्स आहे. चला आपले काय बोलतात त्याला सह्याद्रीतले सर्वात वेल एक्सपिरियन्स मनुष्य वर येतो आता. आतापर्यंत मला तर 10 ट्रेक झालेले आहेत. आत्ताच लेटेस्ट करसूबाई करून आलेले आहेत. त्याच्यामुळे काय गाईड करायची गरज नाही. 20 किलोची सॅग लावली आहे पाठीवरती बघा. युगंधर भाई. हां ते बघा हात दाखवत आहेत लगेच. टेंट घेतलाय पंकजकडून. गुड. चांगलं कॉर्डिनेट आहे तुझं. पप्पा आहेत म्हणून ना. पंकज येतोय वरती. चलो येस अशा तऱ्हेने आपली पूर्ण टीम वर आलेली आहे. आता हाच पॅच आहे थोडासा अजून एक थोडं काळजीपूर्वक चढण्यासारखा. हे बघा कारण इथल्या ज्या मधल्या पायऱ्या आहेत ना ह्या इथून हे बघा ह्या पायऱ्या पूर्ण सुरुंग लावून उडवलेल्या आहेत. हे बघा इथून पुन्हा पायऱ्या चालू होतात. आणि इथे 2 कोरीव टाकी आहेत ना ती इथे गुफा आहेत ह्या 2. बघूया जमल्यास आपण इथे पण लास्ट टाइम आपण इथे व्हिजिट केलेलं. आता पण आपण करू बघूया. पण सॅक काढून ठेवावी लागेल कारण ह्या जो दगड आहे इथून नंतर ह्या डायरेक्ट वरच्या 2 खोबण्यांमध्ये हात पोचून तिथे डायरेक्ट पाय लावावे लागतात. आणि त्याच्यानंतर तिथे आणि तिथे पण तसंच आहे. चलो चला आता आपली लोक चालली परत वर पुढची पायऱ्या. थांब शुभम थांब तिथेच 2 मिनिटं. त्यांना वर जाणार त्यांचा व्हिडिओ बनवतो. इकडे बघा आता माडे आहे का. चल वर काढ. बघा चढतोय वरदा. प्रत्येक वेळी मावळ्याला इथनाच वर जायला लागायचं तिथे बसायला पाऱ्या करायला. तेच वट बघा आतमध्ये. इथनं झालं मग तरच जा. आणि ते हे आहे हॉल आहे त्याच्यावर हात देऊ नकोस. नाही जाऊ नकोस ना मग तिथे. जाऊ नकोस. हा समोर त्याला पकड. समोर खाचीला द्या. तो फाटलेला आहे बघ तो दगड तिथे मिळाला पाय टाकायला. आवाज बरं मोठा बाबांचा. तू असं तिकडनं पास हो का. हा एवढा परिसर आहे. आणि ज्या गुफा दाखवल्या आपण त्या गुफेजवळ आलो वर चढून. त्यातली पहिली गुफा ही आहे जी माझ्या मागे आहे. आपण हे बघा इथून हा पॅचन पण क्लिअर करून वर आलो. दुसरी जी पहिली गुफा आहे ती तिथे आहे आतमध्ये. आणि ही आहे ती दुसरी गुफा आहे. आणि ही आपली टीम सर्व इथून खाली. तर गुफेमध्ये काही नाही
थोडीशी माती आहे, इकडे एक छोटेसे खोबण आहे आणि मला वाटतं ही पाण्याची टाकीच आहेत ॲक्च्युली तेव्हाची, बाकी काही नाही आहे. पंकज आहे खाली. ओके. आणि इथे थोडासा हा जो पॅच आहे ना हा थोडासा डिफिकल्ट आहे. आता उतरताना पण मला थोडी इथेच काळजी घ्यायची आहे, इथून फॉल नाही झाला पाहिजे, आता भाई आपण डायरेक्ट खाली असं आहे. तर त्यामुळे तिथून बॅग आपण तिथे ठेवली आहे. हे बघा इथे बॅग दिसते माझी खाली, आणि इथून आपल्याला आता वर जायचं आहे. बाकीचे आपले मेंबर सगळे इथून वर जात आहेत. तो टॉप आहे वरती तिथे. ठीक आहे, चला आता ब्लॉगचा मोबाईल ठेवतो, काय वेळेला खाली उतरतो, पॅच क्लिअर करतो, मग भेटू. पंकज येते ये. हां थोडासा पॅच आहे इथे. येस. मस्त. आणि इथून हा काटकोनात वळला आहे डाव्या बाजूला आणि सरळ वर गेला आहे. हां आणि ही तटबंदी होती इथून, ही जी तटबंदी आहे पूर्ण अशी इथून अशी होती. हे बघा इथपर्यंत, इथे दरवाजा होता पहिला, आता पंकज उभा आहे त्याच्या खाली, आपण वर आलो आता तिथूनच. आणि ही जी तटबंदी होती ती सगळी गेली आता. आणि बघा इथे बोर्ड पण लावलं आहे मला वाटतं. हे बघा हां राजा शिवछत्रपती परिवार रायगड. आणि तटबंदी होती इथे ती ढासळलेली आहे पूर्णपणे. कातळातल्या कोरीव पायऱ्या मात्र अजूनही आहेत हे बघा वरपर्यंत. आणि ही जी तटबंदी होती ती गेली आहे पूर्ण. हे बघा इथून ही. तर बघून वाईट वाटतं की आपला जो पूर्वजांचा वारसा आहे किल्ल्यांच्या स्वरूपात, आणि काही आपल्यासारखे मावळे जे आहेत ते सोडले तर फार काही इकडे पुरातत्व खातं वगैरे काही लक्ष देत नाही. आपण जर काही त्याच्यामध्ये एखादा सुधारणा करायला गेलो तर ते लगेच नियम दाखवतात, पण ते नियम फक्त आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना असतात, मोठ्या पदावरच्या किंवा अशांना नसतात. रायगडला तर तुम्ही बघितलं आहे ट्रॉली तर होतीच, त्याच्यानंतर वरती आता त्यांनी सर्वसामान्य माणसांना स्टे करायला वर अलाव नाही आहे. पण तेच मात्र त्यांच्या थ्रू जर काही येत असतील जे गव्हर्नमेंटचं किंवा असं काहीतरी आहे तिथे वरती राहण्याचं, तर त्यांना मात्र परवानगी आहे. पण आपल्यासारखे सर्वसामान्य मावळे जर आले, माणसं आली किल्ला पाहायला, तर वर स्टे करायला देत नाही. हा किल्ला म्हणजे मला वाटतं बऱ्याच जणांना हा किल्लाच माहिती नसेल, भिवगड हा किल्ला आहे म्हणून. त्याच्यामुळे इथे तेवढं काय फार नियम वगैरे काहीच नाही आहे, आपण इथे स्टे करू शकतो. पण रायगडसारख्या ठिकाणी आम्ही 15-20 वर्षापूर्वी वगैरे भरपूर वेळा स्टे केलेला आहे, 7-8 वेळा तरी झालेला आहे. बापू रायगडचा आपला तिथला स्थानिक त्याच्यामार्फत. पण आता त्यांना ही खाली जागा दिली आणि वरती कोणाला आता स्टे करायला देत नाही, फक्त सरकारी माणसं सोडून. चला हे बघा ह्या पायऱ्या वरती. चला पंकज काठी विसरलेला, त्याची स्टिक त्या आणायला गेलेला परत मागे. जास्त नाही, तिथेच एक 10-15 पावलावर होती. आणि हे आपण पायऱ्या चढून आलो वरती इथे हे बघा. आणि हे समोर आता इथे पाण्याचं टाकं आहे. लास्ट टाईम पण आपण जेव्हा आलेलो तेव्हा इथेच आपण थांबून चहा वगैरे बनवलेला, मॅगी बनवलेली, सूप वगैरे असं 2-1 तास थांबून. आणि आपण इथे एक छोटासा स्टे केलेला 2 तासाचा. हा बघा सगळं पियाला गडावर आता जे पाणी वापरतात ते हेच वापरतात. तर हे तुम्हाला दिसायला असं दिसत असेल वरून निळसर, निळसर नाही सॉरी, एकदम असं ब्लॅकिश, पण एकदम पाणी क्लिअर आहे पियाला. तिथेच काय पूजा वगैरे केलेली आहे काहीतरी. आणि योगेंदर इथे बसला आहे, मिलिंद तिकडे उभा आहे, आपले बाकीचे मावळे दमले ते इकडेच सगळे. ओके चला आता इथे थोडा वेळ आपण विश्रांती घेऊ. बघा आता हे पाणी आहे ना पूर्ण तुम्हाला काळसर दिसतंय, पण ॲक्च्युली पियायला हेच पाणी वापरलं जातं. आणि आता तिथून तळ ॲक्च्युली दिसतोय, पण ते बघा खाली आहे. हे बघा इथे एक ताट दिसतंय ते बघा. आता ह्या पाण्याची खोली आहे ना जवळजवळ 5 फूट आहे. हे बघा इथे एक छोटीशी घागर पण दिसते खाली, म्हणजे किती क्रिस्टल क्लिअर पाणी आहे बघा ते, आहे ना. हे बघा पाण्याच्या बॉटल पण आहेत तिथे, ती बघा एक बूज दिसते ते बघा, आहे ना. हे बघा ही बघा इथे एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी आहे. आणि हे बघा आपली टीम सर्व इथे उभी आहे. तर इथे काहीतरी आपल्याला थोडीशी विश्रांती घ्यायची आहे. हां हे दगड नका घेऊ,
हां दोघा तिघांनी जा वर. टेंट पिच कराल ना दोन्ही. माझा टेंट पिच करताना थोडंसं एका साईडचा कोपऱ्यावरची जी रिंग आहे ना, रिंग जिथे आपण स्टिक पोल हे करतो इन्सर्ट करतो, तो थोडा डॅमेज आहे. तर पोल व्यवस्थित मारताना तिथे व्यवस्थित मार. आणि पूर्व पश्चिम दिशा बघ. त्या हिशोबाने आपल्याला कसं डोअर आणि सूर्य उगवताना इथून येणार. हे बघ, ही ईस्ट आहे इकडे, ही ईस्ट आहे आणि ही इकडे वेस्ट आहे. हां आपण लास्ट टाइम कसे लावलेले माहिती ना, ते झाड होतं वर, राजवाड्याचा चौतारा होता, चौताऱ्यावर पिच केलेले. ते झाड होतं, अशी 3 झाडं आहेत त्यांच्यामध्ये पिच केलेलं त्या प्लॅटूला. सेम तसा पिच कर. हॅलो, इथे थोडा वेळ थांबू. युगंधरला आणि अमित वगैरे आयुषला वगैरे आपण वर पाठवू. टेंट वगैरे पिच करतील. आता पाहिजे तर मी त्यांच्याबरोबर जातो, त्यांना दाखवतो. तोपर्यंत पंकज आणि मिलिंद पाहिजे तर इथे थांबतील आणि मग मी येतो त्यांना दाखवून सगळं व्यवस्थित. ठीक आहे, चला. बघा चालल्यात वरती. आपण यांना टेंट वगैरे पिच करून देऊया. एकदा टेंट पिच केले की मग टेन्शन नाही. थोडंसं बघा, हे बघा आपली पोरं वर राहिलेत सूर्यास्त पाहायला. आता ही शॅडो बघा काय मस्त वाटते, एकदम नॅचरल. से हाय, लुक हिअर. येस, चला. थोडंसं म्हटलं आपण एक शॉट खूप छान आला. आणि हा आपले सूर्यनारायण आहे बघा, सूर्यास्ताला चाललेत. थोड्या वेळाने आपण इकडे सूर्यास्त पाहायला येऊच. वाव. तर पूर्ण खाली कर्जतचं जे गाव आहे ते दिसतंय मस्तपैकी. आणि सूर्यास्त पाहायला इथून एक नंबर आहे. हे बघा, हे खाली गाव आहे इथून. आणि खालून जो आपल्याला झेंडा दिसत होता ना, तो समोर तो बघा तिथे. हा बघा, है ना. चला, आता पहिला आपण टेंट पिच करूया, त्याच्यानंतर मग मस्त की आपल्याला रिलॅक्स होता येईल. ओके, चलो. आज आपल्याला लीड करतायत युगंधर. हे बघा सगळ्यात पुढे आहेत, सगळ्यात मागून आयुष आणि पंकज आपला इथे थांबलं आहे खाली. हा बघा इथे, हा बॅक इथून. आणि ओके आलो, थांब. आणि पंकज पानच आहे काय बोलतो. हा बघा पंकज इथे आहे. ॲक्च्युली गेल्या वेळी ना इथे पूर्ण गवताची ना कराड होतं आहे बघा इथे. एक आपण 31 डिसेंबरला आलेलो 2 वर्षापूर्वी, 2023मध्ये आहे ना, 2023ला आलेलो लास्ट टाईम. आणि इथे पूर्ण गवत होतं, काही दिसतच नव्हतं ॲक्च्युली. हे आता सगळं जाळलं आहे पूर्ण, त्याच्यामुळे आता हा एकदम परिसर क्लिअर झालेला आहे. पंकज म्हणतोय की तिथे काहीतरी एक लेफ्ट साईडला तळ आहे अजून एक. काय होतं, मेन कामं पहिली करून मोकळं झालं ना, काळोख पडायच्या आधी मग टेन्शन नाही. कारण काळोख पडल्यानंतर मग काही गोष्टींवर निर्बंध येतात, रिस्ट्रिक्शन येतात. मग आपण ते काळोखामध्ये पॉसिबल होत नाही आपल्याला करणं. त्यामुळे एकदा ते झालं की मग टेन्शन नाही. चला वरती भेटूया राजवाड्याकडे. हा आपण आता जो आलो आहे हा बाले किल्ल्याचा परिसर आहे सर्व. हा बघा आपला सार्थ अभिमान आहे हा झेंडा. म्हणजे हे बघा इथे लिहिलेलं आहे ज्योत्याचे अवशेष. आणि इथे माहिती दिलेली आहे भिवगडाविषयी. हे बघा, ही वाचा. स्टॉप करा इथे व्हिडिओ आणि स्टॉप करून तुम्ही वाचू शकता ही माहिती. आणि हे बघा इथे बऱ्यापैकी आता मला वाटतं काहीतरी उत्खनन चालू आहे. हे आता हे बघा, हे वाड्याचे अवशेष आहेत इथे. ही ज्योती म्हणजे घरं होती, वाडा म्हणण्यापेक्षा छोटी सैनिकांना राहण्यासाठी जी घरं होती ना, हे बघा इथे पण आहेत. त्याच्यानंतर हे इथे काहीतरी खोदकाम चालू आहे, माहिती नाही काय. आणि बघा तर अशी आहेत इथे बघा या ठिकाणी. आणि जो राजवाडा होता ना, तो राजवाड्याचे जे अवशेष आहेत ते बघा हे आहेत. हे आता जे समोर दिसत आहेत हे. इथे पण पाण्याची टाकी आहेत. हे बघा, हे एक टाक आहे पाण्याचं. आणि त्यानंतर हे बघा, हे एक आहे पाण्याचं टाकं हे.
आणि हे एकदम राजवाड्याला लागून आहे आणि हे बरंच खोल आहे. हे बघा है ना, हे समोरून इथून उतरायला आहे हे. आणि हा राजवाडा आहे. त्यावेळी इथला जो कोण किल्लेदार होता तर त्याचा जो राहता वाडा होता, मुख्य वाडा, त्याचे हे अवशेष आहेत. आणि हे बरंच लांब आहे इथून. ते बघा इथून आता वर जाऊ शकता बघा, ते लिहिलं आहे बालेकिल्ला. आणि चला आपण आता इथूनच वर चढूया असं. हा बघा हा प्लॅटू आहे. गेल्या वेळी पण आम्ही इथे टेंट हे केलेले, पिच केलेले. ही जी झाडं आहेत तिथे युगंधर आता हे करतोय बघा. हा एवढा आहे परिसर. हे बघा आयुष इथून वर येते आणि इथून आता हा व्ह्यू बघा. वाव, एक नंबर. आता हे जो कामाचा जो पूर्ण जो टेन्स असतो ना, टेन्स, तो अशा वातावरणात आल्यानंतर ना एकदम असा रिलीफ. विसरायचं शहर, काम, धंदा, ॲटोमॅटिक सगळं विसरलं जातं. आणि मग हे असे नजारे बघितले ना की तो ट्रेस असा कुठच्या कुठं पळून जातो. आता हा व्ह्यू बघा ना, हा व्ह्यू बघा. ह्या दोन झाडांच्या मधून हा जो व्ह्यू आहे ना बघा. बघा गेल्या वेळी पण मी इथे टाईमलॅप्स लावलेला टेंट पिच करताना. चला तर आतासुद्धा आपण इथेच टेंट करायचे आहेत आणि टाईमलॅप्स आताही आपण लावू. बघा त्याच्या पुढे आता टाईमलॅप्स येईल, तो बघा आता कसा वाटतो तो. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांना व्हिडिओ वगैरे. आणि कमेंट तर कराच. मेन म्हणजे सबस्क्राईब ज्यांनी अजून केलं नाही आहे, कारण व्हिडिओ माझे जवळजवळ 400, 500, 1000 असे व्ह्यूज आहेत. पण सबस्क्रायबर काय अजून आपले 250 सबस्क्रायबर आहेत. वाढवा लवकरात लवकर. आपल्याला चॅनल मॉनिटाईज करायचं आहे तर वाढवा फटाफट. सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आणि हा बघा व्ह्यू बघा आता इथून. हा बघा एक नंबर. हा वाव. चला भेटू आता टेंट पहिला पिच.
तर आपलं झालं टेंट कॅम्प आपलं टेंट पिच केला आणि ही जी ऑरेंज कलरची जी लाईन आली आहे ना एक नंबर. आणि खाली आता सर्व जे म्हणजे इथलं जे गाव आहे तर सर्व घराघरातल्या आणि रिसॉर्ट आहेत सर्व आणि तर ते लाईट सगळ्या पेटल्यात आणि वरून मस्तपैकी डोंगर आहे समोर आणि त्याच्यावर मस्त ऑरेंज कलरची अशी पट्टी आली आहे एक नंबर. हे बघा दाखवतो, हे बघा, हे बघा आणि खालती गाव आणि ही ऑरेंज पट्टी. तर मॅगीची तयारी होते. युगंधर आपले कांदे कापतोय आणि बाकी सगळे बसलेत त्याला गाईड करतायत. बघा सकाळपर्यंत कापून होईल ना आरामात. मॅगी आजच खायला मिळणार आहे की उद्या सकाळी डायरेक्ट नाश्त्याला नाही मिळणार? बनणार नाही विचार माझं कापून झालेलं आहे. हा? तसंच राहिलं फक्त कापायचं. हा बघा कोण कापतोय तो बघा. हा बघा हा चेहरा बघितला दातच दिसले फक्त आता हाय काढा तर मी काय करू. पांढरे दात दिसले. तर चेहरा दाखव जरा बघू. हा बघा कांदे अजून टोमॅटो बाकी आहे. तरी एवढे कांदे कापले त्याने हे बघा. पण ते कसे साईज त्याने आपल्या साईजच्या हिशोबाने कापले. अहो सुरील धारत नाही मी काय करू. आता तो सुरीवर ढकलतोय सगळं. सुरी अशी आहे तशी आहे. तर घरून येताना बघायला पाहिजे होती की नाही सुरी कशी आहे ती. आता ज्यांनी कांद्याने त्यांनी विचार केला पाहिजे होता सूर्यांचा. मग साहेब आपले दोन इकडे बसले ते बघा दोन साहेब. बाकीची टीम इथे बसली आहे. बाकी सर्व काळोख आहे आजूबाजूला बघा काही दिसत नाही. ही वाट बाकी आपलं इथे सगळं सामान. इथे आपली चूल लावलेली आहे आणि बाकी इकडे खाली गाव चालतोय का तो आणि त्या बॅटरी बंद कर. आणि बाकी समोर हा बघा हा इथे मंगळ. बाकी इथे वरती आकाश काय दिसत नाही पण आकाशात हा इथे फक्त एक मंगळ ग्रह दिसतोय समोर एकदम प्रखरपणे हा जो दिसतोय तो. ओके आणि बाकी इकडे खाली गाव आहे हे. बाकी कोणाचे चेहरे काय दिसत नाही. चला युगंधर कसं टाकतोस तू हालत करत काय इकडे बाहेर पडेपर्यंत. बाहेर कुठे पडले बाप्पा. खाली पडलाय है ना युगंधर. करून घेण्यात आलं ते अगोदरच. बाहेर नाही पडलाय टोपाच्या बाहेर पडलाय ते खाली. कट ये है आखरी दाव. सगळे झाले नाही थांबा अजून 3 बाकी आहे. बंद कर नाही अरे मध्ये मध्ये कापून घे रे फटाफट. अहो थांबा रे बॅटरी पण दाखवत नाही म्हणजे. अरे मी इथे उभा एवढा समोर तरी काय बॅटरी व्हायला पाहिजे अजून. अरे पूर्ण लाईट मी डोक्यावर जा. कसं आहे काय आहे म्हणून सांगतो तुला मी बघतोय. ट्रेन चालू आहे ट्रेनिंग चालू आहे त्याची ट्रेनिंग. सगळ्या पिशव्या माडे हो गया ढवळा आता. उकळलं की ते पाणी त्याच्यामध्ये मॅगी टाकायची. मोबाईल तरी असं मसाला मस्तपैकी लागेल ना. हा इथे मांजर नाही फक्त इथे बिबट्या येतो. बिबट्या आगीकडे येत नाही. लाईट नॅचरल लाईटमध्ये आहे. चुलीच्या नॅचरल लाईटमध्ये पंकजचा चेहरा बघा कसा दिसतोय. फक्त त्याच्या डोक्याची टॉर्च आहे बाकी चुलीच्या नॅचरल लाईटवर दिसतोय चेहरा. लाईट बंद करू काय नको उलट मस्त वाटतंय. पुढे जाऊ दे. पाणी किती क्लिअर आहे पूर्ण तळ दिसतोय.
ओके. जेवण रात्रीचं बस. अंड्या आता जागा बघून साफ करा सगळ्यांनी व्यवस्थित. बोलते. जागा साफ. काढा काढ पुढं सगळ्यांचा. जाऊ द्या. गेली. आयुष लवकर हे बघ. वय 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 सगळं खाड्या पडू. हवा ना व्हिडिओत मस्त येतो ना लाईट रेड.